दरम्यान दुबेंचा उल्लेख त्यांनी लकडबग्गा असा केला तर आदित्य ठाकरे यांनी फडतूस असा उल्लेख केला. पाहूया. कोणी जे आहेत त्यांचा म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक. त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. जिथे भांडणं नाही आहेत, जिथे वाद नाही आहेत, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही. आधी मनसे आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या वसंत मोरेंनी देखील हातात बांबू घेऊन भाजपच्या निशिकांत दुबेंना कसा इशारा दिला तोही पाहूया. ते जर येणार असतील ना मारामारीला आपटाप केला तर आमच्याकडे सुद्धा बांबू आहेत आणि हे बांबू आम्हाला कधी कुठं वापरायचे चांगलं कळतं, त्यामुळं आम्ही सुद्धा बांबू वापरू शकतो. आणि बांबू जर आमचे बाहेर निघाले तर मला वाटतं हे कुठं कुठं घुसतील आणि कोणाकोणाला फोडतील ते त्यांना कळेल. बरं, महाराष्ट्र माणूस कशाला दुसऱ्या राज्यात? आमचा तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगतशील असणारं आमचं राज्य आहे. मग आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला बाहेर राज्यामध्ये आम्हाला कशाला जायला लागते धंदे व्यवसाय करायला? आम्ही कशाला बाहेर राज्यामध्ये धंदे व्यवसाय करायला जाऊ? तुमचीच लोक आमच्याकडे येतात. निशिकांत दुबेंच्या चिथावणीखोर वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकारणात खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना खेचलं. फडणवीसांना निशिकांत दुबेंची भूमिका मान्य आहे का असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला. तर भाजप मराठी माणसांना उचकवण्याचं काम करत असल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी दिली. हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्याकडनं अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. निशिकांत दुबेंचं कामच आहे, एक विकृत मनाचा माणूस आहे तो, ज्याला काम दिलेलं आहे की सातत्याने कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं, त्या ठिकाणी समाजामध्ये छेद, भाषेमध्ये छेद निर्माण करायचा. जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल काय बोलू इच्छितात? काय काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना मराठीचा स्वाभिमान नाही? महाराष्ट्र आमच्या पैशावर भाकर खातोय. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार आणि मंत्री शेलारांनी खडे बोल सुनावले. तर एखाद्याच्या पक्षावर टीका करा, मात्र मराठीबाबत बोललेलं खपून घेणार नाही अशा शब्दात मुनगंटीवारांनी देखील दुबेंची कानउघडणी केली. ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये. त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये. कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही. नाही, मनसेच्या कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे. 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेशापैकी एक मात्र महाराष्ट्र आहे ज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीची जबाबदारी दिली. तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्दरचना करता येणार नाही. भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या भूमिकेवर महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनं देखील जोरदार आगपाखड केली. पाहूया. हे बघा, जे निशिकांत दुबे, जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये. निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं. ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी. मी हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये, एक शिवसैनिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही आणि अशा पद्धतीची मस्ती देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही. महाराष्ट्रामधल्या 2 पक्षांची भूमिका 10 पक्षांपेक्षा वेगळी असेल तर त्याला सगळ्याच महाराष्ट्रातली जनता जबाबदार धरणं हे देखील इतर राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं आहे. नरेंद्र मोदीजींनी, देशाच्या जे नड्डा साहेबांनी, अमित शहाजींनी त्या खात्यांना समज दिली पाहिजे. महाराष्ट्राबद्दल चुकीचं विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसे नेते राजू पाटलांनी देखील सुनावलं. पाहूया. असे कुत्रे अनेक भुंकत असतात, आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त जीएसटी एका वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य देतो.
त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढं महाराष्ट्र एका वर्षात देतोय आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतं. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, ज्या खंडण्या व्यापाऱ्यानं अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात, त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. याचा कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. दरम्यान ठाकरे बंधूंना आपटून मारण्याची भाषा करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे आहेत तरी कोण, त्यांची कारकीर्द कशी राहिली आजवरची पाहूया. झारखंडच्या गुड्डा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. वडील डाव्या विचारांचे होते, पण दुबे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे भाजपात आले. अरुण जेटली, गोविंदाचार्यांच्या सोबत त्यांनी सुरुवातीला काम केलं. निशिकांत दुबे 4 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. 2009, 14, 19 आणि 24ला ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आपल्या विरुद्ध 9 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. झारखंडमध्ये कॉलेजची जमीन हडपल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. एका उद्योजकाला 2 कोटी रुपये मागितल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. दुबेंची अनेकदा वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य ही कायमच चर्चेत राहिली आहेत. एप्रिलमध्ये तत्कालीन सरन्यायाधीशांच्या विरुद्ध त्यांनी असंच काहीसं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. तर खासदार महुआ मोहितराव पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा दुबेंनी आरोप केला होता. वाद मी निर्माण करत नाही, तर लोक माझ्याशी वाद जोडतात, असं देखील एक गजब वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. ठाकरेंच्या शिवसेनेशी युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी मला विचारावा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. मराठी भाषेसाठी एकत्र आलेले ठाकरे